हॅलो स्टुडंट्स, वेलकम. बघा, आपण टॉपिक कंटिन्यू करू. आपलं लॉज ऑफ मोशन या चॅप्टरला आपण स्टार्ट केलेलं आहे. लॉज ऑफ मोशन. ओके, या लॉज ऑफ मोशनमध्ये आपण थोडं इंट्रोडक्टरी लेक्चर बघितलं आणि त्यामध्ये नेमकं या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचं काय आहे, कशाचा स्टडी करायचा आहे, त्या सर्व गोष्टीचं डिस्कशन आपण लास्ट लेक्चरमध्ये केलेलं आहे. ओके, त्यामध्ये आपण एक बेसिक हे ठरवलं की आपल्याला जास्तीत जास्त या चॅप्टरमध्ये स्टडी करायचा आहे, तो म्हणजे फोर्सचा. आणि वेगवेगळ्या टाईपचे फोर्सेस कोणकोणते आहेत ते पण मी तुम्हाला सांगितलं. आणि बेसिक फंडामेंटल फोर्सेस इन नेचर कोणते आहेत ते पण सांगितलं. त्या फोर्सेसचा डिटेलमध्ये स्टडी आपल्याला या चॅप्टरमध्ये समोर आहे, परंतु ते एक इंट्रोडक्टरी लेक्चर होतं म्हणून त्यामध्ये आपल्याला नेमकं शिकायचं काय ते मी तुम्हाला सांगितलं. ओके, आणि आपले जे एकदम इम्पॉर्टंट म्हणजे असे जे लॉज ऑफ मोशन आहेत की जे 3 लॉज ऑफ मोशन आहेत त्याला आपण रिकॉल केलं. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, सेकंड लॉ ऑफ मोशन आणि थर्ड लॉ ऑफ मोशन. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण जे मी तुम्हाला सांगितलं नॉर्मल रिॲक्शन काय आहे, त्यानंतर टेन्शनचा फोर्स काय आहे, या फोर्सेसबद्दल, या नॉर्मल रिॲक्शन आणि टेन्शनच्या फोर्सबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. ओके, त्या टॉपिकवर येण्याआधी आपण थोडंसं जे आपण न्यूटन्सचे 3 लॉज आहेत त्या 3ही लॉजचं आपल्याला इम्पॉर्टन्स काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, ते कशाला डिफाईन करतात, त्याचं इम्पॉर्टन्स किती आहे, किती महत्त्वाचे ते 3ही नियम्स आहेत, म्हणजे 3चे लॉज आहेत ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. बघा, फर्स्ट इम्पॉर्टन्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ मोशन. लॉ ऑफ मोशनचं इम्पॉर्टंट काय, पहिल्या लॉ ऑफ मोशनचं इम्पॉर्टंट काय आहे, इम्पॉर्टन्स काय आहे ते आपण बघू. बघा, तर बेसिकली फर्स्ट लॉ आपल्याला काय सांगतो. फर्स्ट लॉ स्टेट्स दॅट एव्हरी ऑब्जेक्ट विल रिमेन ॲट रेस्ट ऑर इन अ स्टेट ऑफ मोशन अनलेस अँड अंटिल एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स इज अप्लाइड ऑन इट. म्हणजे याचं इम्पॉर्टन्स आपल्याला काय दिसतं, तर सर्वात आधी मेन म्हणजे बघा, तुमच्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये पण ते दिलेलं आहे. मी जास्त लिहित बसत नाही, तुम्हाला स्टेट बोर्डच्या बुकमधून एक्सप्लेन करून सांगतो, एकदम इझी असं आहे. सर्वात फर्स्ट इम्पॉर्टन्स आहे पेज नंबर 48 वरती तुम्हाला दिलेलं. बघा, सर्वात फर्स्ट इम्पॉर्टंट आहे, इट शोज अन इक्विव्हॅलन्स बिटवीन स्टेट ऑफ रेस्ट अँड स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन. इक्विव्हॅलन्स दाखवते हा. बघा, shows equivalence between state of rest and motion. स्टेट इक्विव्हॅलन्स बिटवीन स्टेट ऑफ रेस्ट अँड मोशन. म्हणजेच इक्विव्हॅलन्स म्हणजेच काय, साम्यता. इक्विव्हॅलन्स म्हणजेच काय म्हणून त्याला आपण साम्यता. रेस्ट आणि मोशन ह्या ज्या 2 स्टेट आहेत, एक स्टेट आहे म्हणजे स्थिरवाली जी रेस्ट आहे आणि एक स्टेट आहे मोशनवाली, या दोघांमधले इक्विव्हॅलन्स हा आपल्याला दाखवतात. आता इक्विव्हॅलन्स म्हणजे कसं, साम्यता कसं दाखवाल, तर एखादा ऑब्जेक्ट जर का रेस्टमध्ये असेल तर लगेच कशात येतो, तो मोशनमध्ये येतो. परंतु त्याला रेस्टमधून मोशनमध्ये आणण्यासाठी आपल्याला गरज पडते कशाची, आपल्याला गरज पडते फोर्स अप्लाय करण्याची. कशाची, फोर्स अप्लाय करण्याची. म्हणजे रेस्ट झाल्यानंतरची कंडिशन कोणती आहे, मोशनची. आणि मोशन झाल्यानंतरची कंडिशन कोणती येईल, रेस्टची. आता मोशन नंतरची कंडिशन रेस्टची कशी, तर तुम्ही म्हणसाल जर एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल आणि त्यावर फोर्स अप्लाय केला तर तो काय येईल, रेस्टमध्ये येईल. हां, परंतु त्याला कंडिशन आहे, जर का एखादा ऑब्जेक्ट हा मोशनमध्ये आहे, या डायरेक्शननी तो मोशनमध्ये चाललाय, मग याला तुम्हाला जर का रेस्टमध्ये आणायचं असेल त्याच्यासाठी फोर्स अप्लाय करावा लागेल. परंतु या ऑब्जेक्टला रेस्टमध्ये, हा सध्या कसा आहे मोशनमध्ये, या ऑब्जेक्टला रेस्टमध्ये आणण्यासाठी फोर्स तर अप्लाय करावा लागतो, परंतु त्या फोर्सची डायरेक्शन मॅटर करते की तो कोणत्या डायरेक्शननी अप्लाय केला तर हा रेस्टमध्ये येईल. आता याच डायरेक्शननी मोशन होत आहे, याच डायरेक्शननी जर का तुम्ही फोर्स अप्लाय केला तर काय होऊन जाईल, त्याचं मोशन कंटिन्यू होईल. इट विल कंटिन्यू टू इन मोशन. परंतु याला जर का थांबवायचं आहे तर तुम्हाला अपोजिट डायरेक्शननी फोर्स अप्लाय करावा लागेल. या डायरेक्शननी फोर्स अप्लाय करा असाल तर हा इथं कशात येऊन जाईल, रेस्ट पोझिशनमध्ये येऊन जाईल. कशामध्ये, रेस्टमध्ये. तसंच तुम्ही जर एखादा ऑब्जेक्ट रेस्ट आहे, हा रेस्टमध्ये आहे, तर आता या ऑब्जेक्टला तुम्हाला मोशनमध्ये आणायचं आहे, तर तुम्ही याला जर मोशनमध्ये आणायचं असेल तर कोणत्या डायरेक्शनने यावर फोर्स अप्लाय करा, हा मोशनमध्ये येऊन जाईल. कोणत्या डायरेक्शनने फोर्स अप्लाय करा, हा मोशनमध्ये येऊन जाईल. पण पर्टिक्युलर डायरेक्शनने जर का तुम्हाला याला मोशनमध्ये आणायचं असेल तर त्या डायरेक्शनने तुम्हाला फोर्स अप्लाय करावा लागेल. म्हणजेच इथे इम्पॉर्टन्स आपल्याला 2 स्टेट ऑफ मोशन स्टेट्स, 2 स्टेट्सचं आपल्याला इथे इम्पॉर्टन्स मिळतं, ते म्हणजेच कशाचं, रेस्ट आणि मोशनचं. बघा, हा फर्स्ट पॉईंट आहे, रेस्ट आणि मोशनचं आपल्याला काय दिसतंय, इम्पॉर्टन्स दिसतं. हा, त्यानंतर नेक्स्ट दिलाय तुम्हाला
Both these are referred to as state of motion. This discussion between state of rest and uniform motion lies in the choice of the frame of reference. सांगितलं तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये आहे की एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे हे तुम्हाला डिफाइन करायचं आहे, परंतु जोपर्यंत तुम्ही एखादी फ्रेम ऑफ रेफरन्स चूज करणार नाही तोपर्यंत तो ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये आहे की मोशन मध्ये आहे हे तुम्ही डिफाइन करू शकत नाही. आणि व्हॉट इज मीन बाय फ्रेम ऑफ रेफरन्स आणि दोन टाईपच्या फ्रेम ऑफ रेफरन्स हे आपण चांगल्या प्रकारे डिटेलमध्ये स्टडी केलेल्या आहेत, हे मी तुम्हाला सांगितलं आहे. लास्ट लेक्चरमध्ये थोडंसं रिकॉल केलं होतं. ओके ठीक आहे. ऑब्जेक्ट रेस्टमध्ये केव्हा असेल आणि मोशनमध्ये केव्हा असेल, म्हणजेच फ्रेम ऑफ रेफरन्सचं पण इम्पॉर्टन्स यामध्ये आहे. नेक्स्ट बघा, इट डिफाइन्स फोर्स ॲज अ फिजिकल क्वांटिटी. नेक्स्ट आहे इट डिफाइन्स फोर्स ॲज ए फिजिकल क्वांटिटी. इट डिफाइन्स फोर्स ॲज अ फिजिकल क्वांटिटी. जोपर्यंत फोर्स तुम्ही अप्लाय करणार नाही तोपर्यंत त्याचं कंडिशन चेंज होणार आहे. रेस्टमध्ये असेल तर मोशनमध्ये आणि मोशनमध्ये असली तर रेस्टमध्ये होणार नाही. म्हणजेच इथं एक पर्टिक्युलर क्वांटिटी आहे की ज्याला म्हटलं जातं फोर्स, अँड दिस फोर्स इज अ फिजिकल क्वांटिटी. व्हाय? बिकॉज इट कॅन बी मेजर. फोर्स कॅन बी मेजर, हेन्स वी कॉल इट ॲज अ फिजिकल क्वांटिटी. म्हणजेच तो फिजिकल क्वांटिटी त्याला हे करतो. अँड दॅट ब्रिंग्स अबाउट द चेंज इन द स्टेट ऑफ मोशन. फोर्स काय घडवून आणतं? इट ब्रिंग्स द चेंज इन द पोझिशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट. चेंज इन द मोशन, मोशन मधला चेंज, त्या ऑब्जेक्टच्या पोझिशनचा चेंज घडवून आणणारी क्वांटिटी कोणती? फोर्स. आणि ती क्वांटिटी कशी आहे? मेजरेबल आहे. दॅट्स वाय दॅट क्वांटिटी इज नोन ॲज फिजिकल क्वांटिटी, अँड वी नो ऑलरेडी. Okay, this is the second. Then third is it defines inertia as a fundamental property. Third importance is it defines inertia as a fundamental property. As a fundamental property. Inertia ला ते fundamental property हे define करतं. बघा, इनर्शियाचा कन्सेप्ट चांगल्या प्रकारे तुम्हाला मी सांगितलेला आहे. इनर्शिया म्हणजेच काय? द इनएबिलिटी ऑफ ए बॉडी टू चेंज इट्स कंडिशन ऑफ रेस्ट ऑर मोशन. स्वतःहून स्वतःची कंडिशन चेंज करण्याची जी असमर्थता आहे, जी इनएबिलिटी आहे, त्याला आपण म्हणतो त्या बॉडीमध्ये असलेला इनर्शिया. दिस इनर्शिया मे बी ऑफ motion, may be of rest, or may be of direction, because there are the three types of inertia: inertia of rest, inertia of motion, and inertia of direction. आणि ह्या ज्या इनर्शिया ऑफ रेस्ट किंवा मोशन किंवा डायरेक्शन म्हणजेच हा जो ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टचा जो इनर्शिया आहे, ही एक त्याची फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. फंडामेंटल म्हणजेच काय? बेसिक प्रॉपर्टी आहे, म्हणजेच इनबिल्ड प्रॉपर्टी आहे असं त्याला म्हणू. प्रत्येक ऑब्जेक्टला इनर्शिया हा आहेच. प्रत्येक ऑब्जेक्टला इनर्शिया हा आहेच. मी आधी सांगितलं तुम्हाला, या युनिव्हर्समध्ये असे कोणतेच ऑब्जेक्ट किंवा कोणताच काहीच नाहीये की ज्याला इनर्शिया नसेल. ती त्याची इनबिल्ड प्रॉपर्टी आहे, म्हणजे इनबॉर्न प्रॉपर्टी आहे. त्याच्याकडे ऑलरेडी ती आहेच. म्हणजे इनर्शिया घेऊनच सर्व गोष्टी इथं येतात. प्रत्येकाकडे इनर्शिया आहे. म्हणजेच इनर्शिया ही जी प्रॉपर्टी कशी आहे? एक फंडामेंटल प्रॉपर्टी. कशी प्रॉपर्टी आहे? फंडामेंटल प्रॉपर्टी. हे फंडामेंटल प्रॉपर्टी पण हा फर्स्ट लॉ ऑफ मोशन. कारण तुम्हाला माहिती असेल, या फर्स्ट लॉ ऑफ मोशनलाच काय म्हटलं जाते? लॉ ऑफ इनर्शिया. आता इनर्शिया बद्दल मी जास्त डिस्कस करणार नाही, कारण ऑलरेडी आपलं एवढं झालेलं आहे. लॉ ऑफ इनर्शिया. सो दीज आर दी सम इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. ओके, नाव द इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशनची इम्पॉर्टन्स काय आहे? तर सर्वात आधी तर न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन काय ते तुम्हाला माहिती आहे. इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनची इम्पॉर्टन्स, तर याचं सर्वात मोठं इम्पॉर्टन्स म्हणजे हे, इट गिव्स द मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन ऑफ फोर्स. मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन ऑफ फोर्स. By using the Newton's second law of motion, we gives or आपल्याला काय मिळालं? आपल्याला मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन मिळालं. कशाचं? फोर्सचं. म्हणजेच फोर्स कॅल्क्युलेट करण्याचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला आहे बाय युजिंग न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट. दॅट इज दिस इज दी म्हणजे ज्याला आपण काय म्हणू, लॉज ऑफ मोशनचा सर्वात जास्त इम्पॉर्टन्स असा आहे की आपल्याला फोर्स कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला मिळाला आहे. आणि तो फॉर्म्युला आहे F इज इक्वल्स टू मास मल्टिप्लाइड बाय ऍक्सेलरेशन.
मास मल्टिप्लाइड बाय ऍक्सेलरेशन. या फॉर्म्युल्याचा वापर करूनच आपण फोर्स कॅल्क्युलेट करतो. वेअर इन दिस केस m इज द मास ऑफ ऑब्जेक्ट अँड a इज द ऍक्सेलरेशन विच इज ऍक्ट ऑन दॅट ऑब्जेक्ट ड्यू टू बिकॉज ऑफ फोर्स. हा जर का फॉर्म्युला नसता तर आपले कॅल्क्युलेशन्स, आपले न्यूमेरिकल्स, आपल्याला फोर्स कॅल्क्युलेट करता आला नसता. या फॉर्म्युल्याच्या बेसिसवर, या फॉर्म्युल्याचा वापर करूनच आपण काय करतो, फोर्सचे व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करतो आणि खूप मोठमोठे प्रॉब्लेम्स, खूप मोठमोठे न्यूमेरिकल्स, खूप मोठे कन्सेप्ट याच्यावरून आपण सॉल्व्ह करतो. आणि फोर्सच कॅल्क्युलेट करायचं आधी सांगितलं, या चॅप्टरमध्ये आपल्याला कशाचा स्टडी करायचा, जास्तीत जास्त फोर्सचा स्टडी करायचा. ओके, दिस इज द मस्ट, खूप जास्त असं इम्पॉर्टंट असं त्याचं काय आहे, इम्पॉर्टन्स आहे न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशनचं. ओके, त्यानंतर पहा, इट डिफाइन्स मोमेंटम. इट डिफाइन्स मोमेंटम. या न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशननी कशाला डिफाइन केलेला आहे, मोमेंटमला डिफाइन केलेला. कारण न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आपल्याला सांगतो काय, इट स्टेट्स दॅट the rate of change of linear momentum, that is d by dt of p, rate of change of linear momentum is directly proportional to applied force. म्हणजेच momentum, and here momentum p is equals to mass multiplied by velocity. हा मोमेंटमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मग बघा, आपल्याला आतापर्यंत आपण काय स्टडी करत होतो, आपल्याला व्हेलॉसिटी, एखाद्या ऑब्जेक्ट वरती फोर्स अप्लाय केला तर तो कशामध्ये येतो, मोशन मध्ये येतो. मोशन मध्ये आला म्हणजे त्याला काय येते, व्हेलॉसिटी येते. मग इन्स्टेड ऑफ व्हेलॉसिटी, फोर्स अप्लाय केल्यामुळे काय येतं, ऑब्जेक्टला मोशन येतं. मोशन येतं म्हणजे त्याकडे व्हेलॉसिटी आहे. म्हणजेच काय, फोर्स अप्लाय केल्यामुळे ऑब्जेक्टकडे व्हेलॉसिटी येते, तो व्हेलॉसिटीने मूव्ह व्हायला लागतो. परंतु न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय सांगतो, या व्हेलॉसिटीचा कन्सेप्ट त्यांनी घेण्याच्या ऐवजी या व्हेलॉसिटीच्या जागी त्यांनी काय पुटअप केलं, याच्या जागी त्यांनी पुटअप केलं मोमेंटमला इंट्रोड्यूस केलं. कशाला इंट्रोड्यूस केलं, मोमेंटमला. आणि मोमेंटमला इंट्रोड्यूस त्यांनी कसं केलं, तर त्यांनी या व्हीलाच कशाने मल्टिप्लाय करून टाकलं, एमनी. म्हणजेच न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन मध्ये मोमेंटमला जर का डिफाइन करायला सांगितलं, त्यांनी सांगितलं एखाद्या ऑब्जेक्टला व्हेलॉसिटी येते, तर व्हेलॉसिटी असल्यामुळे त्याच्याकडे काय असतं, मोमेंटम असतं. आणि मोमेंटमसाठी त्याला मासला मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणजेच एखाद्या ऑब्जेक्टकडे मास असेल आणि ज्यावेळेस तो मोशनमध्ये येईल त्यावेळेस मासचा आणि व्हेलॉसिटीचा जो प्रोडक्ट आहे ते एक नवीन क्वांटिटी आपल्याला देते आणि त्या क्वांटिटीला म्हटलं जातं मोमेंटम. मग त्यांनी फक्त व्हेलॉसिटीचा चेंज न म्हणता त्यांनी म्हटलं द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. म्हणजेच अकॉर्डिंग टू न्यूटन इन हिज न्यूटन सेकंड लॉ, ही स्टेट्स दॅट इन्स्टेड ऑफ व्हेलॉसिटी the momentum of that object is changes with respect to time when we applied a particular amount of force on it. So it defines momentum. कशाला डिफाइन केला, मोमेंटमला. हा पण आहे त्याचा इम्पॉर्टन्स न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनचा. नाउ द third importance is that Aristotle fallacy is overcome. Aristotle fallacy is overcome by considering resultant unbalanced force. बघा आता हा कन्सेप्ट काय, एरिस्टॉटल फॅलसी हे त्यांनी काय केलं आहे, रिझल्टंट अनबॅलन्स फोर्सचा वापर करून काय केली आहे, त्यांनी डिफाइन केली आहे. ओके, आता याच्यात तुम्हाला एक नवीन वर्ड असा दिसतो की ज्याला म्हटलं आहे, जो इथे म्हटलं आहे एरिस्टॉटल फॅलसी. तर एरिस्टॉटल फॅलसी नेमके आहे काय, तर बघा समजून घ्या शॉर्टकटमध्ये. एरिस्टॉटल नावाचा एक सायंटिस्ट होता, याचं सायंटिस्टचं नाव तुम्ही ऐकलं असेल. फॅलसी म्हणजेच काय, एरिस्टॉटल फॅलसी म्हणजे एक चुकीची संकल्पना आहे ती फॅलसी. एरिस्टॉटल फॅलसी म्हणजे एरिस्टॉटलने जी संकल्पना सांगितली, जो कन्सेप्ट सांगितला तो एक चुकीचा आहे. त्याला नंतर समोर जाऊन करेक्ट केलं न्यूटननी त्याच्या न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनमध्ये, किंवा डिफाइन केलं त्यांनी न्यूटननी त्याला. कशाला, एरिस्टॉटल फॅलसीला. तर एरिस्टॉटल फॅलसी पहा काय म्हणते. अकॉर्डिंग टू एरिस्टॉटल, an external force is required to keep a body in motion. एरिस्टॉटल फॅलसी आपल्याला काय सांगते, एरिस्टॉटल फॅलसी म्हणजे एरिस्टॉटलचं म्हणणं काय, एरिस्टॉटलचं म्हणणं असं होतं की an external force and continuous म्हणा त्याला, and continuous external force is required to keep a body
इन मोशन. म्हणजेच अरिस्टॉटलच्या म्हणण्यानुसार जर का एखाद्या ऑब्जेक्टला, जर का एखाद्या बॉडीला मोशनमध्ये ठेवायचं असेल तर त्या बॉडीवर, त्या ऑब्जेक्टवर कंटिन्युअस एक्सटर्नल फोर्स हा अप्लाय राहणं जरुरी आहे, असं कोणाचं म्हणणं आहे? अरिस्टॉटलचं. आणि एका वेळी जर का तुम्ही थोडासा विचार करसाल तर हे जे म्हणणं आहे अरिस्टॉटलचं हे आपल्याला खरं वाटतं. ॲक्च्युअलमध्ये आहे हे फॅलसी, म्हणजे हे फॅलसी आहे म्हणजे चुकीची संकल्पना, हे चुकीचं आहे असं होत नाही. परंतु एक विचार करसाल तर आपल्याला असं वाटेल. कारण बघा, आता हा पेन आहे, या पेनला मला कंटिन्युअस मोशनमध्ये ठेवायचा आहे. मी थोडासा फोर्स अप्लाय केला, पेन स्टार्ट झाला, मोशन स्टार्ट झालं, इथं जाऊन थांबला. परत याला मोशनमध्ये आणायचं असेल तर मला परत फोर्स अप्लाय करावा लागतो, हा मोशनमध्ये येईल. परंतु फोर्स काढून टाकला तर हा स्टॉप होऊन जाईल. परत याला फोर्स अप्लाय केला तर हा मोशनमध्ये येईल, फोर्स काढून टाकला तर स्टॉप होईल. म्हणजे यावरनं आपण असं म्हणू शकतो ना की या ऑब्जेक्टला कंटिन्युअस मोशनमध्ये राहायचं असेल, तर मला कंटिन्युअसली फोर्स, एक्सटर्नल फोर्स अप्लाय करावा लागत आहे, कंटिन्युअसली एक्सटर्नल फोर्स अप्लाय करावा लागत आहे. जर का मी फोर्स काढून टाकला तर हा रेस्टमध्ये येईल. पण याला जर का मोशनमध्ये ठेवायचं असेल तर मला कंटिन्युअस फोर्स अप्लाय करावा लागतो. आणि हे दिसतंही आपल्याला असं वाटतं की नाही हे खरं आहे आणि अरिस्टॉटलने हे सांगितलं. पण ॲक्च्युअलमध्ये हे चुकीचं आहे. मग हे चुकीचं नाही तर नेमकं आहे कसं? आहे का? हे चुकीचं आहे. मग असं जर नाही आहे तर नेमकं असेल कसं? तर बघा, लक्ष द्या. या पेनला मोशनमध्ये, कंटिन्युअस मोशनमध्ये जर का ठेवायचं असेल तर आपल्याला कंटिन्युअस एक्सटर्नल फोर्सची गरज नाही. जर का एकदा या पेनला मी फोर्स अप्लाय केला तर तो कंटिन्युअस मोशनमध्येही राहू शकतो. मग तुम्ही म्हणसाल सर दिसत तर नाही आहे तो कंटिन्युअस मोशनमध्ये. असं जर असतं, एखादा दगड फेकला तर तो कंटिन्युअस मोशनमध्येच राहिला असता. परंतु असं होतं का? नाही होत. तो कुठेतरी जाऊन खाली पडतं. अरे मग तो खाली का पडतो? त्याच्या मागे एक रिझन आहे. तो खाली का पडतो? कारण ग्रॅव्हिटी त्याला खालून ओढतो. त्याची स्पीड कमी का होते? कारण ग्रॅव्हिटीचं खाली ओढणं सुरू आहे, सोबतच एअर रेझिस्टन्स पण त्याला अपोज करत आहे, म्हणून त्याची स्पीड कमी होते आणि तो ग्राउंडवर खाली पडतो. आता इमॅजिन करा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाही आहे, समोरून रेझिस्टन्स कशाचंच नाही आहे, रेझिस्टन्स अपोजिट फोर्स त्याच्यावर अप्लाय होत नाही, ग्रॅव्हिटेशनच नाही आहे. आता त्या दगडाला फेका. एकदा तुम्ही त्या दगडाला फेकलं, त्याच्याकडे एनर्जी आहे, त्याच्याकडे मोशन आहे, त्याच्याकडे मोमेंटम आहे, तो स्टार्ट करायला लागला, मोशनमध्ये आला, तर तो कधी थांबेल का? जोपर्यंत त्याला बाहेरून येऊन कोणी फोर्स अप्लाय करणार नाही तोपर्यंत तो थांबेल का? नाही. हाच तर आपला लॉ ऑफ इनर्शिया आहे ना. लॉ ऑफ इनर्शिया म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ मोशन आहे आणि त्यामधला इनर्शिया ऑफ मोशन आहे. सांगितलं तुम्हाला, एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे तर तो नेहमी कसा राहतो? मोशनमध्येच राहतो. त्यानं म्हटलं तर त्याचा इनर्शिया ऑफ मोशन. परंतु असं कधीपर्यंत? जोपर्यंत फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत. मग तेच एक्सप्लेन केलं कोणं? न्यूटननं. आणि अरिस्टॉटल फॅलसीला काय केलं? ओव्हरकम केलं म्हणजेच काय? अरिस्टॉटल फॅलसी इज ओव्हरकम म्हणजे त्याचा तोडगा काढला. याच्यात जे अडचणी होते ती अडचणींनी दूर केली. म्हणजेच अरिस्टॉटलच्या म्हणण्यानुसार जे होतं की एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स रिक्वायर आहे बॉडीला मोशनमध्ये ठेवण्यासाठी, तर अकॉर्डिंग टू न्यूटन इट इज नॉट करेक्ट. देर इज नो एक्सटर्नल फोर्स इज रिक्वायर्ड टू कीप अ बॉडी इन अ मोशन. एक्सटर्नल फोर्सची गरज नाही. परंतु तिथं कंडिशन आहे. कंडिशन कशी? की एकदा का त्याला फोर्स अप्लाय केला की त्यावर कोणताच एक्सटर्नल बाहेरील दुसरा फोर्स, अपोजिट फोर्स अप्लाय व्हायला नको. तो जर मोशनमध्ये आहे तर कंटिन्युअस कसा राहील? मोशनमध्येच राहील. ओके, कंटिन्युअस कसा राहील? मोशनमध्येच राहील. आणि जर का रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्येच राहील. ओके, तर हे आहे अरिस्टॉटल फॅलसी. आणि अरिस्टॉटल फॅलसीला कोणी ओव्हरकम केलं? त्याला न्यूटननी. आणि काय? बाय कन्सिडरिंग अ रिझल्टंट अनबॅलन्स फोर्सला त्यांनी काय केलं? एक्सप्लेनेशन मध्ये आणलं. ओके, सेकंड लॉचे इम्पॉर्टन्स. आता बघू आपण इम्पॉर्टन्स ऑफ थर्ड लॉ ऑफ मोशनचे इम्पॉर्टन्स काय ते आपण बघू. बघा, आता थर्ड लॉ ऑफ मोशन तुम्हाला माहिती आहे, फॉर एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. मग याचा इम्पॉर्टन्स काय आहे? तर याचा इम्पॉर्टन्स हा की इट डिफाइन्स दॅट the forces are always occur in pair. बघा, हे सेंटेन्स मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये पण लिहून दिलेलं आहे. द फोर्सेस आर ऑलवेज ऑकर इन अ पेअर. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन मध्ये आपल्याला हेच पाहायला मिळतं की फोर्स हा नेहमी कसा ऑकर होईल? पेअरमध्ये ऑकर होईल. फोर्सेस आर ऑलवेज ऑकर इन पेअर. आणि ते कसं? ऍक्शन आणि रिॲक्शन फोर्स कसे राहतात? ऍक्शन आणि रिॲक्शन फोर्स. जर का एखादी ऍक्शन केली,
ऍक्शन केली म्हणजेच या पेनाने किंवा टेनिस बॉल मी भिंतीवर मारून फेकला, ही झाली माझी ऍक्शन, ऍक्शनचा फोर्स. तर त्याला मला एक रिॲक्शन मिळेल, त्याला काय मिळेल, एक रिॲक्शन मिळेल. दॅट इज दिस फोर्सेस आर ऑलवेज ऑकर इन अ पेअर. हे एक इम्पॉर्टन्स आहे सर्वात महत्वाचं न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशनचं. आणि आणखी आहे ऍक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस, ऍक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस are action and reaction forces are always on different object, are always on different object. पहा ऍक्शनचा फोर्स हा डिफरंट ऑब्जेक्ट अप्लाय करतो आणि रिॲक्शनचा फोर्स हा डिफरंट ऑब्जेक्ट अप्लाय करतो. आता हे समजून घ्या. परत तेच एक्झाम्पल, ही वॉल आहे, हा टेनिस बॉल आहे, हा एक ऑब्जेक्ट आहे आणि ही भिंत एक ऑब्जेक्ट आहे. दिस इज वॉल अँड दिस इज अ बॉल, टेनिस बॉल. हा फर्स्ट ऑब्जेक्ट, हा सेकंड ऑब्जेक्ट. या ऑब्जेक्ट मी इथून फेकला, इथून फेकल्यानंतर हा ऑब्जेक्ट कोणावर फोर्स अप्लाय करेल, या वॉलवर. म्हणजे या ऑब्जेक्टनं कोणावर फोर्स अप्लाय केला, वॉलवर. आणि वापस येण्यासाठी कोण कोणावर फोर्स अप्लाय करेल, ही वॉल या बॉलवर फोर्स अप्लाय करेल, ही वॉल या बॉलवर फोर्स अप्लाय करेल. हा या डायरेक्शनने आला आणि ही वॉल याला अपोज करेल म्हणून तर त्याची डायरेक्शन बदलेल. जर का काय म्हणतो त्याला, जर का सपोर्ट केला असता तो बॉल त्या भिंतीत गेला असता डायरेक्ट, नाही. भिंतीत जातो का, नाही. काय करतो तो, अपोज करेल. म्हणजेच ही वॉल जी आहे ही या बॉलवर फोर्स अप्लाय करतो. म्हणजेच पहा, ऍक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस आर ऑलवेज ऑफ डिफरंट ऑब्जेक्ट. बॉलनी भिंतीवर जो फोर्स अप्लाय केला ही झाली ऍक्शन, हा कोणता फोर्स झाला, ऍक्शनचा फोर्स. परंतु तेच रिॲक्शनचा फोर्स कोण देते, रिॲक्शनचा फोर्स देते वॉल कोणावर अप्लाय करते, बॉलवर. हा झाला रिॲक्शनचा फोर्स, हा झाला रिॲक्शनचा फोर्स. म्हणजे याचा मिनिंग काय, ऍक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस आर ऑलवेज ऑफ डिफरंट ऑब्जेक्ट. प्रत्येक वेळेस डिफरंट ऑब्जेक्ट काय करतो, ऍक्शन आणि रिॲक्शनचा फोर्स अप्लाय करतो. परत पहा तुम्ही, इथं हा जो बॉल आपण फेकतो, हा कशाने फेकतो, हाताने फेकतो. हाताने बॉल फेकला तर हात म्हणजेच हँड आहे. सपोज इथं हँड हा झाला एक ऑब्जेक्ट, बॉल हा झाला एक दुसरा ऑब्जेक्ट. या हाताने बॉलला फेकला म्हणजे हाताने ऍक्शन केली, ऍक्शन केल्यामुळे बॉल दूरपर्यंत गेला आणि याच्या रिॲक्शनमुळे परत बॉल वापस आपल्या हातात आला. म्हणजे हाताने आधी सुरुवातीला बॉलवर फोर्स अप्लाय केला, तो झाला ऍक्शन. आणि बॉल परत येऊन कोणावर फोर्स अप्लाय करेल, हातावर फोर्स अप्लाय करेल. म्हणजेच तो झाला रिॲक्शनचा फोर्स. हात एक वेगळा ऑब्जेक्ट आहे आणि बॉल एक वेगळा ऑब्जेक्ट आहे. म्हणजेच आपल्या याच्यात काय लक्षात येतं, आपल्या याच्यावर हे लक्षात येतं की ऍक्शन आणि रिॲक्शनचे फोर्सेस कसे असतात, आर ऑलवेज ऑफ डिफरंट ऑब्जेक्ट. कसे असतात, डिफरंट ऑब्जेक्टचे. बघा, हे काही महत्वाचे असे मुद्दे होते की जे न्यूटन्स फर्स्ट, सेकंड आणि थर्ड लॉवर डिपेंड आहेत. त्याला ते काय करतात, एक्सप्लेन करतात. म्हणजेच ते इम्पॉर्टन्स, दीज आर ऑल दी इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स फर्स्ट, सेकंड अँड थर्ड लॉ ऑफ मोशन. ओके, समजलं, आले इथपर्यंत, ठीक आहे. आता याच्या समोर आपण बघू. आता आपल्याला बघायचं नॉर्मल रिॲक्शन काय आणि टेन्शनचा फोर्स काय ते आपण डिफाइन करू. बघा, चला पहा, आता आपल्याला बघायचं आहे नॉर्मल रिॲक्शन. सर्वात फर्स्ट बघू नॉर्मल रिॲक्शन किंवा नॉर्मल फोर्स म्हणा त्याला, नॉर्मल. नंतर घेऊ आपण टेन्शन फोर्स, नॉर्मल फोर्स म्हणा किंवा नॉर्मल रिॲक्शन म्हणा, ठीक आहे, नॉर्मल फोर्सच म्हणा. बघा, आता नॉर्मल फोर्स म्हणजे नेमका आहे काय. ओके, नॉर्मल म्हणजे माहिती आहे आपल्याला, नॉर्मल हा वर्ड आपण कशासाठी यूज करतो, नॉर्मल मीन्स व्हॉट, नॉर्मल मीन्स परपेंडिक्युलर. नॉर्मल म्हणजे काय, परपेंडिक्युलर. आणि नॉर्मल नेहमी काय होतं, तर एखादा सरफेस आहे, लक्ष द्या केअरफुली, काय सांगतो, एखादा सरफेस आहे, या सरफेसवर एक ब्लॉक ठेवलेला आहे. ब्लॉक म्हणजे एखादा काहीतरी ऑब्जेक्ट ठेवलेला आहे की ज्याचं मास आहे एम. आता हा सरफेस, या सरफेसवर हा जो ऑब्जेक्ट ठेवलेला आहे, या ऑब्जेक्टला मास आहे. मग मास आहे तो खालच्या डायरेक्शनने. आता हा जो मास आहे हा खाली जातो का, सरफेस मध्ये आतमध्ये जातो का, जायला पाहिजे त्यांनी आतमध्ये जातो का, कारण फोर्स कोणत्या डायरेक्शनने ऍक्ट होत आहे, त्याच्यावर डाऊनवर्ड डायरेक्शनने फोर्स ऍक्ट होत आहे. परंतु तो खाली जातो का, नाही, तो सरफेसवरती आहे. तो एखाद्या टेबलवर ठेवलेला आहे, पण तो त्याच्या खाली जातो का, टेबलच्या आतमध्ये जातो का, नाही जात. का नसेल जात, हा इथं स्टेबल आहे, हा इथं रेस्टमध्ये आहे, ऑब्जेक्ट कसा आहे, रेस्टमध्ये आहे. तो खाली का नाही जात, किंवा एखादा ऑब्जेक्ट रेस्टमध्ये केव्हा राहू शकतो,
एखादा ऑब्जेक्ट रेस्टमध्ये केव्हा राहील, जेव्हा त्या ऑब्जेक्टवर दोनही बाजूनी एकसारखा परंतु विरुद्ध दिशेने जर का फोर्स अप्लाय होत असेल तरच तो ऑब्जेक्ट कसा राहील, रेस्टमध्ये राहील. परत बघा काय सांगतोय, an object will remain at rest if and only if there is a equal amount of force is acted on that object but the direction of that both the forces should be different. But the direction of that both the forces should be different. बघा हा पेन आहे, हा सध्या रेस्ट मध्ये आहे, हा कसा आहे, रेस्ट मध्ये आहे. याला मी इकडनं ओढत आहे, याला इकडनं ओढत आहे, दोनही फोर्स इक्वल आहेत, त्यांची अमाऊंट इक्वल आहे, परंतु त्याची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे, की या डायरेक्शनने ऍक्ट होत आहे की या डायरेक्शनने ऍक्ट होत आहे, म्हणून हा कसा आहे, रेस्टमध्ये आहे. जर का इकडचा फोर्स काढून टाकला तर हा पेन कुठे चालला जाईल, इकडे चालला जाईल. इकडचा फोर्स काढून टाकला तर पेन कुठे चालला जाईल, इकडे चालला जाईल. रेस्टमध्ये राहील का, नाही. मग तसंच हा ब्लॉक, हा यम इथं रेस्टमध्ये आहे. याचा अर्थ काय, यावर डाऊनवर्ड डायरेक्शनने एक फोर्स ऍक्ट होतो आहेच, आणि तो फोर्स कोणता आहे, वेट, दॅट इज W इज इक्वल्स टू mg विच इज बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा वेट mg. मग हा ऑब्जेक्ट खाली जात नाही, याचा अर्थ असा की या ऑब्जेक्टवर वरच्या डायरेक्शनने कोणता ना कोणता फोर्स अप्लाय होत असेल, वरच्या डायरेक्शनने कोणता ना फोर्स अप्लाय होत असेल, आणि तो इक्वल असेल या W इक्वल्स टू mg च्या, तो इक्वल असेल या W इक्वल्स टू mg च्या. मग अशा फोर्सला की जो डाऊनवर्ड डायरेक्शनने ऍक्ट आहे आणि त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनने जो फोर्स ऍक्ट होता आहे, या फोर्सला म्हटलं जातं नॉर्मल फोर्स. याला म्हटलं जातं नॉर्मल फोर्स किंवा नॉर्मल फोर्स किंवा नॉर्मल रिएक्शन. दिस नॉर्मल रिएक्शन इज परपेंडिक्युलर टू द सरफेस. नॉर्मल रिएक्शन आहे कसा आहे, परपेंडिक्युलर टू द सरफेस. परपेंडिक्युलर टू द सरफेस नेहमी कसा आहे, तो परपेंडिक्युलर असतो सरफेसला. बघा कसा आहे, परपेंडिक्युलर 90च्या अँगलने. मोर करेक्टली जर म्हणसाल तर इट इज परपेंडिक्युलर टू द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. परपेंडिक्युलर टू द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. परपेंडिक्युलर टू द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट सरफेसला इट्स राईट, बट मोर ॲक्युरेट परपेंडिक्युलर टू द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट बिकॉज इट इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ दिस मास विथ दिस सरफेस. मग या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला तो कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. सरफेसला म्हणू शकता, परंतु मोर ॲक्युरेटली कसा आहे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. मग एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नॉर्मल रिएक्शन किंवा नॉर्मल फोर्स हा नेहमी कसा असतो, सरफेसला परपेंडिक्युलर असतो. कसा असतो, सरफेसला परपेंडिक्युलर असतो. ओके. मग आता मी एक एक्झाम्पल देतो, त्यावरनं सांगा नॉर्मल रिएक्शन कशी असेल. सपोज करा मग एखादा एक असा इन्क्लाइंड सरफेस आहे तुमच्याकडे एखादा हा इन्क्लाइंड सरफेस आहे. या इन्क्लाइंड सरफेसवर हा एक इथं मास ठेवलेला आहे. हा इन्क्लाइंड सरफेसवर इथं एक मास ठेवलेला आहे. आता या मासचा नॉर्मल रिएक्शनचा फोर्स कुठं असेल, मासचा नॉर्मल रिएक्शनचा फोर्स कुठं असेल, बघा कुठं असेल. मी काय सांगितलं, ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस म्हणजेच परपेंडिक्युलर टू द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ज्याचा येत आहे तिथं. आता इथं दोन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट येतात. हा जो इन्क्लाइंड सरफेस आहे हा ग्राउंड सरफेसवर बनवलेला आहे, म्हणजेच अर्थवर बनवलेला आहे. अर्थवर असा एक इन्क्लाइंड सरफेस बनवलेला आहे, म्हणजेच इथं दोन गोष्टी कॉन्टॅक्टमध्ये आहे. हा एक इन्क्लाइंड सरफेस आणि हा ग्राउंड, हे दोघं एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. परत हा इन्क्लाइंड सरफेस आणि हा मास, हे दोघं एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. ओके. मग आता यावर ऍक्ट होणारे नॉर्मल रिएक्शनचे फोर्सेस कसे असतील सांगा. यावर ऍक्ट होणारे नॉर्मल रिएक्शनचे फोर्सेस कसे असतील. सर्वात आधी हा मास आतमध्ये जात नाही, याच्यावर आहे, म्हणून याचं या डायरेक्शनने, खालच्या डायरेक्शनने जर का याचा फोर्स आहे, त्याला अपोजिट डायरेक्शनने बॅलन्स करणारा एक फोर्स असेल, तो असा असेल नॉर्मल. म्हणजे या सरफेसला नॉर्मल, हा झाला याचा टेन्शनचा, सॉरी नॉट टेन्शन, नॉर्मल फोर्स. तसाच हा जो इन्क्लाइंड सरफेस आहे तो ग्राउंड सरफेसवर बनवलेला आहे. ग्राउंड सरफेस असतो डाऊनवर्ड डायरेक्शनने, याच्या अपोजिट डायरेक्शनने जो फोर्स असेल तो असेल नॉर्मल रिएक्शन. म्हणजे याची नॉर्मल, याच्यासाठी या दोन ऑब्जेक्टसाठी नॉर्मल रिएक्शन ही, आणि या दोन ऑब्जेक्टसाठी नॉर्मल रिएक्शन ही. समजलं नॉर्मल रिएक्शन कसं आहे. तर परत पहा आपण नॉर्मल रिएक्शन काढू. आता यालाच, हा एक इन्क्लाइंड सरफेस आहे, या इन्क्लाइंड सरफेसवर हा मास ठेवलेला आहे. इथं एक वॉल आहे, सपोज करा इथं एक वॉल आहे. या वॉलला अटॅच करून हा बॉल असा हा मास असा ठेवलेला आहे. ओके. आता याच्यावर ऍक्ट होणारे नॉर्मल रिएक्शनचे फोर्सेस सांगा. आणि हा कुठं आहे, सरफेस, ग्राउंड सरफेसवर. बघा सर्वात पहिला आहे ग्राउंड सरफेस डाऊनवर्ड डायरेक्शन येते. हा जो इन्क्लाइंड सरफेस आहे याचा वरच्या डायरेक्शन ही नॉर्मल रिएक्शन. ओके. N1 हे दोघं एकमेकाला कॉन्टॅक्टमध्ये आहे, हा त्याचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. हे डाऊनवर्ड डायरेक्शन, याची नॉर्मल रिएक्शन वर असेल, हा असेल सपोज N2. परत हे एक वॉल आहे,
हा एक शाफ्ट बसवलेला आहे, शाफ्ट म्हणजे काहीतरी असं सॉलिड असं त्याला अटॅच केलेला आहे. ओके, हा सरफेस आहे, या दोघांचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, हा तिकडे जायला पाहिजे तर हा याला अपोजिट डायरेक्शन, ही याची नॉर्मल रिॲक्शन असेल N3, ही याची नॉर्मल रिॲक्शन असेल N3. परत हा आणि हे दोघं एकमेकाला कशा आहेत, कॉन्टॅक्टमध्ये आहेत. तर याचा सरफेस याला कसा असेल, हा असा आहे तर याला परत नॉर्मल रिॲक्शन असेल. ही झाली N4. बघा, एकाच डायग्राममध्ये वेगवेगळ्या नॉर्मल रिॲक्शनचे फोर्सेस मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवले आणि त्याच्या डायरेक्शन्स बघितल्या. ओके, मग यावरून आपण काय म्हणू, अगेन अनदर वन पॉइंट शुड बी नोटेड दॅट हा कसा आहे, परपेंडिक्युलर टू द सरफेस आहेच, सोबतच कसा आहे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला. ओके, ठीक आहे, सफिशियंट आहे. ठीक आहे, तर याला म्हटलं जातं नॉर्मल रिॲक्शनचे फोर्सेस. म्हणजे सध्या आपण अर्थवरती स्टेबल उभं राहू शकत आहे. उभं राहू शकत आहे याचा मिनिंग काय, सध्या आपण अर्थवरती उभे आहे. आपण खाली जातो का, आपण गड्ड्यात का नाही जात, ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर आहेच ना. या ऑब्जेक्टवर जर का ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत आहे, हा खाली जातोय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत आहे, सरफेसवर गेला तरीही तर त्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतच आहे डाऊनवर्ड डायरेक्शन, परंतु खाली का जात नाही, कारण त्याच अमाऊंटचा फोर्स परंतु अपोजिट डायरेक्शनने आपल्यावर ऍक्ट होत असतो, म्हणून आपण रेस्टमध्ये राहतो आणि त्यालाच म्हटलं जातं नॉर्मल रिॲक्शन. ओके, नॉर्मल रिॲक्शन समजली काय, आणि ते कशी असते, परपेंडिक्युलर. ठीक आहे, हा झाला नॉर्मल रिॲक्शनचा. आता बघू आपण, आणि हे डायग्राम असे भरपूर सारे नॉर्मल रिॲक्शनचे फोर्सेस तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस करून कॅल्क्युलेट करू शकता. ओके, हा, आणि आणखी एक नॉर्मल रिॲक्शन मध्ये तुम्हाला असं सांगायचं आहे, ते म्हणजेच ही अर्थ आहे आपली, हे अर्थचं सेंटर आहे. हा ऑब्जेक्ट जर का इथं असेल, हा मास m, तर याला डाऊनवर्ड डायरेक्शननी हा आहे, वरच्या डायरेक्शननी याचा नॉर्मल रिॲक्शन आहे. हा ऑब्जेक्ट आहे m, हे याची डाऊनवर्ड डायरेक्शन, हा याचा नॉर्मल रिॲक्शन m. आणि या नॉर्मल रिॲक्शनला याला जर का तुम्ही जॉईन करसाल तर हे जे नॉर्मल रिॲक्शनची डायरेक्शन आहे, जे नॉर्मल रिॲक्शनचे फोर्सेस जे आहेत पास होतात सेंटर ऑफ अर्थमधनं. ओके, ठीक आहे, नॉर्मल फोर्स, नॉर्मल रिॲक्शन. ठीक आहे, आता बघू आपण टेन्शन फोर्स. तर टेन्शन फोर्स हा कुठे ऍक्ट होतो, टेन्शन मीन्स व्हॉट, टेन्शन म्हणजे ताण. आता ताण हा कशावर येतो, टेन्शन हा कोणावर येतं, तुम्ही बघता, ताण हा धागा एखादा स्ट्रिंगवर, रॉडवर येऊ शकतो, किंवा तुम्ही त्याला म्हणा चेनवर येऊ शकतो. चेन असते आपली, एखादी लोखंडाची चेन आहे, त्याच्यावर ताण येऊ शकतो. रबर असं ओढलं तर काय, तर ताण येतो, त्याच्यावर टेन्शन येतो, त्यालाच आपण काय म्हणतो, टेन्शन. म्हणजे सपोज हा एखादा रिजिड सपोर्ट आहे, रिजिड सपोर्ट, या रिजिड सपोर्टला एखादा काय म्हणतो त्याला आपण, एखादा स्ट्रिंग घेतला आणि याला काय अटॅच केला, एखादा बॉब ज्याला म्हणतो आपण पेंडुलम जसं कन्सिडर करा, की ज्याला काहीतरी मास आहे, असा पेंडुलम याला अटॅच केला. तर अटॅच केलेल्या या पेंडुलममुळे हा जो स्ट्रिंग आहे, हा जो धागा आहे, याच्यावर काय क्रिएट होतं, एक टेन्शन क्रिएट होतं, ताण क्रिएट होते, ते ताणल्या जाते, त्याच फोर्सला म्हटलं जातं टेन्शन फोर्स. मग आता हा टेन्शन फोर्स कोणात क्रिएट होत आहे, स्ट्रिंगमध्ये. कोणात क्रिएट होत आहे, स्ट्रिंगमध्ये. मग राहिला प्रश्न आहे टेन्शन फोर्सची डायरेक्शन. तर या टेन्शन फोर्सची डायरेक्शन कुठं असेल, तर टेन्शन फोर्सची डायरेक्शन जर का तुम्ही इथून काढसाल, हा मास आणि या स्ट्रिंगचा हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून किंवा या पॉइंट पासून टेन्शन फोर्स नेहमी कसा असतो, अवे. टेन्शन फोर्स लक्ष द्या कसा आहे, ऑलवेज अवे फ्रॉम पॉइंट, ऑलवेज अवे फ्रॉम पॉइंट. टेन्शन फोर्स कसा आहे, ऑलवेज अवे फ्रॉम पॉइंट. कुठं आहे, या स्ट्रिंग मध्ये. परत हा एक इथं पॉइंट बघा, हा रिजिड सपोर्ट आहे, हा काय रिजिड सपोर्ट, हा रिजिड सपोर्ट आहे, या स्ट्रिंगला अटॅच आहे, म्हणजे इथे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. मग स्ट्रिंग मध्ये इथं टेन्शन क्रिएट होत आहे, तर सांगा या स्ट्रिंग मध्येच या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून कोणत्या डायरेक्शनने टेन्शनचा फोर्स अप्लाय होईल, सध्याच सांगितलं ऑलवेज अवे फ्रॉम द पॉइंट, ऑलवेज अवे फ्रॉम द पॉइंट. मग याच्यापासून हा खालच्या डायरेक्शनने असेल, म्हणजे या डायरेक्शनने. इथून जर काय म्हणसाल तर टेन्शन फोर्स या डायरेक्शनने, इथून जर म्हणसाल तर टेन्शन फोर्स या डायरेक्शनने. मग तुम्ही म्हणसाल सर अवे फ्रॉम पॉइंट तर वरही होते, अरे वर होते पण वर स्ट्रिंग आहे का, नाही, वर स्ट्रिंग नाही आहे, कारण टेन्शन कशात क्रिएट होत आहे, स्ट्रिंग मध्ये क्रिएट होत आहे. तुम्ही का कुठेही हवेत स्ट्रिंग म्हणजे हवेत टेन्शन क्रिएट करसाल का, नाही, अवे फ्रॉम पॉइंट, आणि तो कशात आहे, स्ट्रिंग मध्ये. याला म्हटलं जातं टेन्शन, याला म्हटलं जातं टेन्शन फोर्स. खूप इम्पॉर्टंट असे हे कन्सेप्ट आहेत, बघा लक्ष द्या. एकदा सुरू आहे का नाही व्हिडिओ मला चेक करू द्या. येस, इट्स गोइंग ऑन. ओके, पहा टेन्शन फोर्स कशा आहे, स्ट्रिंग मध्ये आहे, आणि तो कसा आहे, अवे फ्रॉम द पॉइंट. कसा आहे, अवे फ्रॉम द पॉइंट. ठीक आहे.
मग असे तुम्ही बरेचसे एक्झाम्पल्स घेऊ शकता, जसं की एखादं जे आपल्याला फ्री बॉडी डायग्राम समोर बघायचे आहेत, फ्री बॉडी डायग्रामचा स्टडी आपल्याला करायचा, अशी एखादी पुली असेल, त्यावरनं इकडच्या बाजूने एखादा स्ट्रिंग असेल, इकडच्या बाजूने एक स्ट्रिंग असेल, इथं एक ब्लॉक अटॅच केलेला आहे ज्याचे मास आहे यम, इथं पण ब्लॉक अटॅच केलेला आहे याचा मास आहे यम. आता यावर टेन्शनचे फोर्स जर का इथं जर कन्सिडर करसान तर या डायरेक्शनने इथं स्ट्रिंग फोर्स येतात, इथं टेन्शनचा फोर्स आहे, वरच्या डायरेक्शनने इथं टेन्शनचा फोर्स आहे, इथून खाली म्हणसान तर इथं टेन्शनचा फोर्स आहे, इथं टेन्शनचा फोर्स आहे. ओके, तर अशा प्रकारचे टेन्शनचे फोर्सेस असतात. ठीक आहे, मग याला म्हटलं जातं फोर्स ऑफ टेन्शन. फोर्स ऑफ टेन्शन. ओके, पहा मग आता फोर्स ऑफ टेन्शन आपण थोडंसं कॅल्क्युलेट करू. कुठं कुठं बघा, रिजिड सपोर्ट, याला ही स्ट्रिंग बांधलेली आहे, इथं हा मास आहे, हा मास परत एका स्ट्रिंगने अटॅच केलेला आहे, या रिजिड सपोर्टला इथं अटॅच केलेला आहे. ओके, हां, आता इथं टेन्शनचे फोर्स काढा. दोन स्ट्रिंग आहेत, ही एक स्ट्रिंग आहे, ही एक स्ट्रिंग आहे, हा मास आहे. काय येईल इथं पहा बरं, हा रिजिड सपोर्ट आहे, हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, इथं टेन्शनचा फोर्स येईल कसा, ऑलवेज अवे फ्रॉम पॉईंट, म्हणजे या डायरेक्शनने हा असेल टेन्शन. हा मास आहे, हा स्ट्रिंग आहे, इथं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, इथं स्ट्रिंगवर टेन्शन येईल ते कोणत्या डायरेक्शनने, अवे फ्रॉम पॉईंट, म्हणजे या डायरेक्शनने हे टेन्शन. परत हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, इथं स्ट्रिंग आहे, इकडे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, अवे फ्रॉम पॉईंट इन द स्ट्रिंग, या डायरेक्शनने टेन्शन येईल, हे एक टेन्शन. परत हा इथं आहे, या डायरेक्शनने टेन्शन येईल, हे एक टेन्शन, या डायरेक्शनने टेन्शन येईल, हे एक टेन्शन. बघा असे वेगवेगळे टेन्शनचे फोर्सेस. परंतु यामध्ये एक पॉईंट नोट करायचा आहे, ही एक स्ट्रिंग वेगळी आहे, ही एक स्ट्रिंग वेगळी आहे. हा टेन्शन T1, हा टेन्शन T1, बट ही स्ट्रिंग वेगळी आहे म्हणून हा टेन्शन T2 आणि हा टेन्शन T2. स्ट्रिंग सेम असली तर टेन्शन सेम राहतं, ही स्ट्रिंग एकच आहे म्हणून इकडनं टेन्शन असो का इकडनं टेन्शन असो त्याची व्हॅल्यू सेम राहते. परंतु जशी स्ट्रिंग बदलली टेन्शनची व्हॅल्यू चेंज होऊन जाते. म्हणून काय लिहाल, स्ट्रिंग चेंज, स्ट्रिंग चेंज, टेन्शन चेंज. स्ट्रिंग चेंज, टेन्शन चेंज. स्ट्रिंग बदलली, धागा बदलला, स्ट्रिंग बदलली, टेन्शन बदलून जाईल. म्हणजे याला तुम्ही असं म्हणा स्ट्रिंग चेंज, टेन्शन चेंज, किंवा तुम्ही असं म्हणू शकता स्ट्रिंग सेम. स्ट्रिंग जर सेम असलं तर टेन्शन कसं असेल, सेम असेल. टेन्शन कसं असेल, सेम असेल. And again, most important point should be noted that these strings are massless. This tension remains same unless this tension in a string, this tension in a string is same if strings are massless किंवा त्याला तुम्ही वेटलेस म्हणा, वेटलेस. इफ स्ट्रिंग्स आर वेटलेस, जर का स्ट्रिंग हा वेटलेस असेल म्हणजे खूप कमी वजनाचा, खूप वेटलेस असतील तरच स्ट्रिंग मधलं टेन्शन कसं राहील, सेम राहील. आणि जास्तीत जास्त केसेसमध्ये आपल्या स्टडीला म्हणजे नियर अबाउट 98 to 90% केसेसमध्ये स्ट्रिंग हा मासलेसच असतो, वेटलेसच असतो. त्यामुळे स्ट्रिंग जर का एकसारखा आहे तर टेन्शन नेहमी कसं राहील, एकसारखं राहील. परंतु स्ट्रिंग जर बदलला तर टेन्शन बदलून जाईल. ओके, हे पॉईंट महत्वाचे पॉईंट्स असे तुम्ही लक्षात ठेवायचे. बघा काय, ऑलवेज अवे फ्रॉम पॉईंट, स्ट्रिंग चेंज तर टेन्शन चेंज, स्ट्रिंग सेम तर टेन्शन सेम. ओके, असे वेगवेगळे हे त्याचे एक्झाम्पल्स आपण बघितले. आणि कुठं कुठं टेन्शनचा फोर्स कसा कसा येतो हे तुम्हाला मी कॅल्क्युलेट करून सांगितलं. बघा हा जो नॉर्मल रिॲक्शन फोर्स आहे आणि हा जो टेन्शन टीचा फोर्स आहे आपल्याला खूप जास्त महत्त्वाचा आहे. कारण समोर चालून आपल्याला रोटेशनल डायनॅमिक्समध्ये बरेचसे कन्सेप्ट शिकायचे आहेत. तिथं आपल्याला टेन्शनचा फोर्स कामात पडेल, तिथं नॉर्मल रिॲक्शन आपल्याला कामात पडेल, बँकिंग ऑफ रोड आपल्याला बघायचा आहे, कर बँकिंग बघायचं आहे, तिथं नॉर्मल रिॲक्शन काढावी लागते, फ्रिक्शनल फोर्स काढावा लागतो, टेन्शन कोनिकल पेंडुलम बघायचा आहे. हा रिजिड सपोर्ट आहे, हा एक पेंडुलम आहे, रिजिड सपोर्टला हा असा कोन तयार करतो, इथं हा असला तर यावर ऍक्ट होणारा टेन्शन, तर मग इकडनं ऍक्ट होणारा टेन्शनची डायरेक्शन असेल ही, इथं हा आपल्या कामात पडणार आहे. खूप सारे कन्सेप्ट आहेत की तिथं आपल्याला टेन्शनचा फोर्स आणि नॉर्मल रिॲक्शनची गरज पडते. ओके, ठीक आहे. तर आज एवढं सफिशियंट आहे. आता तुम्हाला तसे हे फोटोज काढून मला शेअर करायचे आणि होमवर्क म्हणून तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा. असे वेगवेगळ्या डायग्राम्स बनवा, वेगवेगळ्या बॉडीज घ्या. इथं मास एक आहे, इथे एक आणखी एका स्ट्रिंगने इथं मास अटॅच केला. अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या डायग्राम्स बनवा, त्याची प्रॅक्टिस करा, टेन्शनचे फोर्सेस काढा, टेन्शनसोबत नॉर्मल रिॲक्शन्सही काढा. कारण जेवढी प्रॅक्टिस करसाल तेवढे तुम्ही परफेक्ट होसाल. आणि हे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला असं वाटत असेल की एकदम इझी आहे, परंतु हे इझी कन्सेप्टच खूप महत्त्वाचे आहेत. समोर चालून हे जर का चुकलं तर तुमचे मोठमोठे कन्सेप्ट, मोठमोठे प्रॉब्लेम्स, डेरिव्हेशन्स चुकतात.
ओके, त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं असं हे आहे. ठीक आहे मग. ओके, आज थांबू आपण इथं. याच्या समोरचा टॉपिक बघू नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, थँक्यू.